नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपला जो फॉर्म असतो त्याची आपली प्रोफाईल जी असते ती कम्प्लीटली आपण फिलअप केल्यानंतर आपल्याला कोणत्या स्कीममधून जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो अप्लाय करायचा आहे. तर आपण कोणत्या स्कीममध्ये एलिजिबल आहे ते आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती विजिट करायचं आहे. विजिट केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपल्याला होमचा ऑप्शन आहे, प्रोफाईल आहे, ऑल स्कीम आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑल स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली जसे आपण ऑल स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कीम जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. तर आपण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येतो ते आपल्याला या ठिकाणी सिम्पली सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये येणार आहे. तर या ठिकाणी मी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे जे डिपार्टमेंट आहे ते सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर स्कीम नेम जी आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, जसे की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, ट्युशन फी. या ठिकाणी बऱ्याच ज्या स्कीम आहेत त्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण ज्या स्कीममध्ये एलिजिबल आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्च या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण सर्च करू, आपल्याला आपण ज्या स्कीममध्ये एलिजिबल आहे ती स्कीम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्कीम नेम, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, डिपार्टमेंट आणि ॲप्लिकेशन स्टार्ट जो डेट आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन किती तारखेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो तर त्याची डेट आपल्याला एंड डेट म्हणून पाहायला भेटत आहे. आणि याचा जो पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी आपल्याला PDF-मध्ये आपण वाचू शकतो. आणि या ठिकाणी अप्लाय या ऑप्शनवरती अप्लाय करून जो ॲप्लिकेशन असतो तो आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. या ठिकाणी आपल्याला जी PDF आहे ती रीड करायची असेल तर आपण या ठिकाणी करू शकतो. तर या ठिकाणी जी माहिती आहे ती आपल्याला वाचायची आहे किंवा जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती जी डॉक्युमेंट आहे ती तुम्हाला लागणार आहे किंवा काय प्रोसेस आहे ती संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कोणत्या स्कीमसाठी एलिजिबल आहे आणि ते कशा पद्धतीने चेक करू शकतो तर त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे.